गोंदिया जिले के मक्का उत्पादक किसानों के लिए राहत भरी खबर सामने आई है। जिला पणन अधिकारी विवेक इंगले के अनुसार जिले में 8 मक्का खरीद केंद्रों पर पंजीकरण प्रक्रिया शुरू हो चुकी है और 1 मई 2026 से प्रत्यक्ष मक्का खरीद की शुरुआत की जाएगी। रबी हंगाम 2025-26 में जिले के विभिन्न तालुकों में लगभग 8100 हेक्टेयर क्षेत्र में मक्के की खेती हुई है, जिससे करीब 6 से 7 लाख क्विंटल उत्पादन का अनुमान है। सरकार द्वारा किसानों को समर्थन मूल्य पर बिक्री के लिए 1 अप्रैल से 30 अप्रैल तक पंजीकरण का समय दिया गया था, जिसमें अब तक 669 किसानों ने पंजीकरण कराया है। अधिकारियों ने बाकी किसानों से जल्द पंजीकरण कर सरकारी केंद्रों पर अपना मक्का बेचने की अपील की है। गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 25-26 मध्ये साधारणपणे कृषी विभागाच्या माहितीनुसार 8100 हेक्टरवर मक्याचा पीक पेरा सडक अर्जुनी मोरगाव देवरी काही प्रमाणामध्ये तिरोडा या भागामध्ये झालेला असून त्यापासून अंदाजित 6 ते 7 लाख क्विंटलचे उत्पादन अपेक्षित आहे। जिल्हा पणन कार्यालयामार्फत दिनांक 10 एप्रिलपासूनच आपण मका खरेदीसाठी केंद्र कार्यान्वित केलेले असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 खरेदी केंद्र ही मकासाठी आपण नियुक्त केलेले असून त्याद्वारे 659 शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कालअखेरपर्यंत नोंदणी केलेली आहे। सध्या एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी कालावधी दिलेला असेल। त्यामध्ये सुद्धा पर्याप्त जर नोंदणी नाही झाली तर आम्ही शासनाकडे पुन्हा नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मागू। तरी माझी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मका उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये 3 केंद्र दिलेले आहे। त्या ठिकाणी नळेगाव बांध, अर्जुनी मोरगाव खरेदी विक्री संघ व अर्जुनी मोरगाव बाजार समिती तसेच सडक अर्जुनीमध्ये सौंदड भातगिरणी आणि पांढरी येथे मका खरेदी केंद्र कार्यान्वित केलेले असून देवरीमध्ये हालदोली या ठिकाणी देवरी खरेदी विक्री संघाचे केंद्र कार्यान्वित केलेले आहे। तसेच गोरेगावमध्ये गोरेगाव बाजार समिती या ठिकाणी केंद्र दिलेले असून तिरोडामध्ये नवे झरी या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र देण्यात आलेले आहे। असे एकूण 8 खरेदी केंद्रांवर मका उत्पादक शेतकऱ्यांना नाव नोंदणीसाठी विनंती करण्यात येत आहे। 1 मेपासून यामध्ये प्रत्यक्ष उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर मका खरेदी ही प्रत्यक्ष सुरू करण्यात येईल। सदर खरेदी ही तहसीलदार यांनी उपलब्ध करून दिलेल्या शासकीय गोदामात होत असल्यामुळे त्या ठिकाणी धान उत्पादकांनी 14% मॉइश्चरचा मका उत्पादक शेतकऱ्यांनी 14% मॉइश्चरचाच मका वाळवून न्यावा याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे।